आमचे महाराज अश्वपती म्हणून ज्यांची संपूर्ण जगात ओळख आहे तेच आम्ही आहोत। ईश्वराच्या कृपेने आतापर्यंत हे साम्राज्य सांभाळले, जनतेच्या सुखदुःखात आम्ही सामील झालो। या जगातील सर्व सुखी राजा म्हणून मी स्वतःच मानतो। देवी सावित्रीच्या कृपेने आम्हाला एक कन्यारत्न झाले, तिचं नाव आम्ही सावित्री असं ठेवलंय। अरे हो, पण तिच्या वर संशोधनाचं काय झालं आहे हे पाहिले पाहिजे। अकवालदार आशीर्वाद आहे, जावं या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना येण्याचा संदेश द्या। महाराजांचा विजय असो। यशस्वी व प्रधानमंत्री, आम्ही आपणास बोलवण्याचं प्रयोजन हेच आहे, आमची राजकन्या सावित्री यांनी पती म्हणून कोणत्या राजपुत्राची निवड केले हे ऐकण्यास आम्ही आतुर आहोत। नाही महाराज, अद्याप राजकुमारीने कोणत्याही राजपुत्राची निवड केली नाही। कोणत्याही राजपुत्राची योग्यता कदाचित त्यांना पटली नसेल। प्रधानजी, म्हणजे आमच्या लेकीच्या मनात काय चाललंय हेच कळत नाही। महाराज, राजकुमारी सुज्ञ आहे, त्या योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतीलच। ठीक आहे प्रधानमंत्री, जावं या ठिकाणी महाराणी व राजकन्या सावित्री यांना येण्याचा संदेश द्या। जशा आज्ञा महाराज। रखवालदार, जावं महाराणी व राजकुमारी सावित्री यांना येण्याचा संदेश द्या। ठीक आहे। प्रणाम पिताजी। शुभ आशीर्वाद महाराणी व राजकन्या सावित्री। बेटा सावित्री, बोला पिताजी। आम्ही आपणास बोलवण्याचे प्रयोजन हेच आहे, आम्ही देशोदेशीच्या पराक्रमी राजपुत्रांची स्थळ मागवली होती, तर निवड कोणत्या राजपुत्राची आहे हे ऐकण्यास आम्ही आतुर झालो। पिताजी, मी अजूनपर्यंत कोणत्याही राजपुत्राचा योग्य वर असा विचार केलेला नाही। सावित्री, मी वर मुलीचा बाप आहे ग। एकदा आपली मुलगी योग्य घरात गेली की बाप मुक्त होतो ग बेटा, मुक्त होतो। योग्य म्हणणं आहे आपलं महाराज। बेटा सावित्री, बोल आई। योग्य ते वेळी योग्य तो निर्णय घे। आई, पिताजी, मी सहमत आहे आपल्या मताशी, परंतु मला योग्य असा जोडीदार ते आपल्या स्थळांमध्ये नाही, मग मी काय करू? बेटा सावित्री, राजे महाराजे आपल्या राजकन्येसाठी स्वयंवराज योजना करतात, तशी करूया का? पण पिताजी, त्यात मात्र एका गुणाची पारख होईल। मला तर सर्व गुण संपन्न असं पती हवं आहे। मग काय करावे प्रधानमंत्री? माझ्या प्राणप्रिय मुलीस तिच्या योग्यतेचा वर मिळेल। एक उपाय आहे महाराज, एक उपाय आहे। कोणता उपाय प्रधानमंत्री? कोणता? की ज्यामुळे माझ्या मुलीस सर्व गुण संपन्न वर मिळण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होईल। महाराज, प्रत्येक पित्याचं हे स्वप्न असतं की लग्नानंतर आपली मुलगी सुखात राहावी व तिला तिच्या मनपसंतीचा जीवनसाथी मिळावा। मग महाराज, आपण त्या मुलीला तिचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार दिला तर? ठीक आहे प्रधानमंत्री, आपण योग्य मार्ग सुचविलात। बेटा सावित्री, बोला पिताजी। आम्ही आपणास पती निवडण्याचा पूर्ण अधिकार देत आहोत। पिताजी, मला जो अधिकार दिलात, माझ्यावर जो विश्वास दाखवलात, तो विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन, असा सुयोग्य निवडेन की ज्याचा संपूर्ण जगाला हेवा वाटेल। मला पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी अशा वराची निवड करेल की ती सर्वश्रेष्ठ असेल। यासाठी प्रधानमंत्री काय योजना करावी आपण? महाराज, मी एक छोटी सैन्याचे तुकडे घेऊन राजकन्या समेत देशाटन करतो। देशाटन करताना अनेक राजपुत्रांची भेट होईल, तेथे राजकन्या सुयोग्य जोडीदार निवडणे सोपे होईल। उत्तम, अतिउत्तम, मी समाधानी आहे आपल्या योजनेवर। शुभस्य शीघ्रम या उक्तीप्रमाणे आपण आजच निवडण्याची तयारी करा, हा माझा आदेश आहे। मला आशीर्वाद द्या पिताजी। काका, चला आपण। हवालदार, तुम्ही चला एकदा आमच्या सोबत। बेटा सावित्री, बोला काका। आता आपण संपूर्ण आर्यावर फिरून या शाल व देशाच्या जंगलात आलो आहोत। हो काका, मला असं वाटतंय की ज्याच्या शोधासाठी आपण बाहेर पडलो। बाहेर पड, बाहेर पड। दोघं लोकांना ठार मारतोस काय? माझा सामना कर, माझा सामना कर। कोणीतरी राजपुत्र वायू वेगाने या जंगलात अक्षय शिकार हिम्मत असेल तर बाहेर पड कंदमान, हिम्मत असेल तर बाहेर पड। कोण आहेस तू? कोण आहेस तू? माझ्या साम्राज्यात येऊन मला धमकी देतोस?
सांभाळ स्वतःला. काल दमान आहे हा काल दमान, प्रत्यक्ष काळाला दमन करणारा काल दमान. आणि म्हणूनच सर्व जनतेच्या रक्षणाची जबाबदारी आहे माझ्यावर आणि ती मी पूर्ण करेन. हे जनतेच्या पोशिंद्या तुला स्थान करून तुझ्या हाडांचा सांगाडा तुझ्या राज्यात पाठवतो, म्हणजे लोक घाबरून माझं पक्ष बनतील. कालदमान जन्म मृत्यू तुझ्यासारख्या राक्षसाच्या हातात, तो ईश्वराच्या हातात आहे आणि माझा ईश्वरावर पूर्ण विश्वास आहे आणि या विश्वासावर तुला बेकार करणार. सत्यवान सांभाळ स्वतःला. सत्यवान वाचव स्वतःला कालदमान. सांभाळ स्वतःला. सत्यवान कालदमान वाचव स्वतःला. धन्यवाद ईश्वरा, तू मुक्त केलंस माझ्या जनतेला या नरधमाच्या तावडीतून. शाबास सत्यवान शाबास. आम्ही प्रभावित झालो आपला अलौकिक पराक्रम होऊन. आमची राजकन्या आपल्यास काही विचारू इच्छिते. हे अनोळखी राजकन्ये, विशाल व देशाचा ज्येष्ठ राजपुत्र सत्यवान आहे. सत्यवसने असणे हे आमची राज्याची ओळख आहे. आपली ओळख? युवराज, मी भद्र नरेश अश्वपती कन्या सावित्री आहे. मी वर आर्यवर फिरत असताना आपणास पाहिले व आपले अलौकिक तेज सामर्थ्य प्रजेप्रती तळमळ पाहून मी मोहित झाले आहे. तेव्हा कृपया माझ्यावर कृपा करा व माझ्याशी विवाह करून मला उपकृत करा. सावित्री, आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारायची माझी तयारी आहे. पण काय युवराज? पण महाराज, मला माझ्या आई बाबांशी चर्चा करावी लागेल. मला खात्री आहे की सावित्रीची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. ठीक आहे युवराज, आम्ही आपल्या राज्यात येऊन आपल्या मातेपित्याशी जरूर चर्चा करू. ठीक आहे महाराज, चला तर आपण. ठीक आहे युवराज, चला आपण. नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण. ब्रह्मपुत्र मी नारद वीरे ब्रह्मटात, ब्रह्मपुत्र मी नारद वीरे ब्रह्मटात. नारायण नारायण हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण 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 हरी नारायण हरी नारायण 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 हरी नारायण.
नारायण नारायण. अरे का आश्चर्य आहे, महाराज कोणत्या कामात एवढे मग्न आहेत? रखवालदार आशीर्वाद आहे. जा व महाराजांना मी आल्याची वर्दी द्या. प्रणाम मुनिवर्य. आशीर्वाद आहे. मुनिवर्य, मला माफ करा. मला आपल्या स्वागतास यायला उशीर झाला. या आसनास्तवा. नारायण नारायण नारायण. पण राजन, आज आपण एवढ्या कोणत्या कार्यात मग्न होतात की माझ्या आगमनाची आपणा जाऊनही लागली नाही? नारायण नारायण नारायण. मुनिवर्य, माझ्या कल्याणे एका निरूप वराची निवड केली, त्यामुळे मी खूप आनंदी होतो. तिकडे जाण्याची तयारी मोठ्या जोरात सुरू आहे मुनिवर्य. नारायण नारायण नारायण. अरे वा, आम्ही खूप आनंदी आहोत राजन. पण तो आहे तरी कोण भाग्यवान ज्याला सावित्रीने जीवनसाथी म्हणून निवडलंय? हे ऐकण्यास आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. नारायण नारायण नारायण. मुनिवर्य, तो एक राजपुत्र आहे, शाल्व नरेश, दुमशेर पुत्र सत्यवान. काय राजन, सावित्रीने सत्यवानाची निवड केली? राजन, आपण आपले एकुलत्या एक प्राणप्रिय मुलीच्या जीवनाची वाताहत करणार. नारायण नारायण नारायण. काय बोलताय मुनिवर्य? माझी मुलगी अत्यंत खुश आहे आणि आम्ही देखील समाधानी आहोत. एक सामर्थ्यवान पती माझ्या मुलीला लाभला. तो एक बलवानी राजाचा युवराज आहे. माझी मुलगी सुखात जीवन काढील मुनिवर्य, सुखात. राजन, सुखात जीवन नाही तर सत्यवनाशी लग्न म्हणजे सावित्रीच्या आत्महत्या ठरे. राजन, आत्महत्या ठरे. नारायण नारायण नारायण. स्पष्ट बोला मुनिवर्य. आपला प्रत्येक शब्द माझ्यासाठी आदेश आहे. मला मार्गदर्शन करा मुनिवर्य, मार्गदर्शन करा. राजन, ही मुलगी सत्यवनाच्या बाहेर रूपास बोलली, परंतु काय मुनिवर्य? मी अधीर झालोय. बोला बोला लवकर. महाराज, शाल्व नरेश दुमसेनाचे राज्य त्यांच्या आत्मशुकी यांनी केव्हाच हिरावून घेतलंय. आपल्या परिवाराबरोबर त्यांच्या भाऊबंधांनी त्यांना जंगलात हाकलून दिलंय. हे कमी की काय? सत्यवानाच्या बापाचे डोलेही गेले. आपल्या बापाची काठी बनलाय सत्यवान काठी. नारायण नारायण नारायण. काय बोलताय मुनिवर्य? आयुष्याच्या 20 वर्षांपर्यंत फुलांच्या शेवर निद्रा घेणाऱ्या, सुखी जीवनाचा आनंद लुटणाऱ्या, स्वतःच्या प्राणापेक्षाही जपलेल्या सुकुमार राजकुमारीस अशा दुःखाच्या काही तुटणार राजन. नारायण नारायण नारायण. मुनिवर्य, मी आपले आभार कोणत्या शब्दात व्यक्त करू हेच कळत नाही. हे मला योग्य वेळी कळले नसते तर मी माझ्या मुलीची व तिच्या संसाराची राग रांगोळी झाली असती. बेटा सावित्री. बोला पिताजी. सत्यवानाशी लग्न होणे नाही. पिताजी, मुनिवर का नाही? सत्यवान युवराज आहे, युवराज. हे सावित्री, हे सत्य आहे की सत्यवान युवराज होता, परंतु तो आता नाही. तो एक जंगलात राहणारा सामान्य माणूस आहे. पिताजी, मुनिवर्य, तो जरी एक सामान्य माणूस म्हणून वनात राहत असला, तो जरी आज युवराज नसला तरी मी त्याची पती म्हणून निवड केले. पिताजी, मी त्याची पती म्हणून निवड केले. सावित्री, अजून विवाह व्हायचा आहे. तो तुझा पती नाही. तो तुझा पती नाही. नाही पिताजी, विवाह हा समाजासमोर स्वीकारलेलं एक पती पत्नीचं बंधन असते, परंतु मी सत्यवानाच मनापासून वरले हे पिताजी. त्याचं काय? बोला ना. सावित्री, सत्यवान तुझ्या तोडा मोडाचा नाही. तुला योग्य असा नाही. तू सर्वोत्तम अशा दुसऱ्या वराची निवड कर बेटा. बेटा सावित्री, सत्यवान तुझ्या तोला मुलाचा नाही. तू एका सुयोग्य वराची निवड. आई, पिताजी, मी सत्यवनास मनापासून वरले आहे. तेव्हा सत्यवनाशिवाय दुसरा पुरुष वरावा असे माझ्या मनात कधीच येणार नाही. आणि हिंदू संस्कृतीत स्वतःचा पती निवडण्याचा अधिकार मुलीला दिला आहे. व तो पती मी निवडलाय बाबा. तो पती मी निवडलाय. हे सावित्री, हा वेडाना सोड. सत्यवनाशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस. अल्पायुष्य आहे तो, अल्पायुष्य. आजपासून बरोबर 1 वर्षांनी सत्यवान मरणार आहे. तुला विधवेच जीवन जगावं लागेल. तुला विधवेच.
माझा आहे, तू त्याशिवाय सर्वोत्तम राजपुत्र होण्याचा विचार कर. नाही मुनिवर नाही, तो विचारही माझ्या मनात कधीच येणार नाही. तो विचारही माझ्या मनात कधीच येणार नाही. आपल्या माता पित्याचा तरी विचार कर. एकुलती एक मुलगी आहेस तू माझी. बेटा सावित्री, ऐन तारुण्यात विधवा झालेली स्वतःची मुलगी कोणत्या आई बाबांना आवडेल? बेटा, कोणत्या आई बाबांना आवडेल? तुझा विचार बदल, तुझा विचार बदल. अगं आई, मी आता विचार बदलण्याच्या पलीकडे आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात सत्यवान आणि सत्यवानच सांगवलं. मी सत्यवानाशी लग्न बाबा, मी सत्यवानाशिवाय नाही जगू शकत. आणि बाबा, राहिली गोष्ट माझ्या वैधव्याची, माझ्या नशिबात जर विधवा होणं असेल तर मी कुणाशी विवाह केला तरी विधवा होईनच. आणि जर का तसे नसेल तर सत्यवानाचे मरण तरी चुकेल बाबा, सत्यवानाचे मरण तरी चुकेल. तुम्ही तरी समजावा या पोरीला, आमच्या काळजाचा तुकडा आहे होतो. शांत हो राजन, शांत हो. सावित्रीच्या लग्नास माझी अनुमती आहे. ही सावित्री महान पतिव्रता होईल, ती जगात अजरामर होईल. तेव्हा सत्यवानाशी सावित्रीचं लग्न लावून दे, तिचं कल्याण होईल. ठीक आहे मुनिवर्य, आपली अनुमती असेल तर मी या लग्नास तयार आहे. या जन्माचे सार्थक करण्या, या जन्माचे सार्थक करण्या, मार्गदर चांगला हे मानवा होऊ नको रे आंधला. या संसारात होऊ नको रे आंधला. जन्माचे सार्थक करण्या, या जन्माचे सार्थक करण्या, मार्गधर चांगला रे मानवा होऊ नको रे आंधळा. या संसारात होऊ नको रे आंधळा. सार्थक करण्या, या जन्माचे सार्थक करण्या. येव भाग्य रवी तसाच उद्या, बाळे तुझ्या जीवनी गुंफोनी करते करांत उभया. नांदो सुखे सर्वदा हाची आशिष लाडके मुली तुला. कुर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. माय पित्याचे सोडून दार, चालले गाजरे घरे सावित्री. जाते पती गेला सावित्री, जाते पती गेला. माया पित्याचे सोडून दार, माया पित्याचे दारले गाजर घरे सावित्री. जाते पती सेवेला सावित्री, जाते पती सेवेला. दिले ग एकुलती एक, नयने आले अश्रू आले ग, नयने आले अश्रू आले ग, नयनी आले अश्रू आले ग.
बदी गेला हे राज्य आपला यश समजून आपण सर्वजण हेतेच राहावे. माफ करा महाराज, हे राज्य माझ्या सुनेचे माहेर आहे. पर्यायाने आमचेच राज्य आहे, परंतु आम्ही येथे राहू शकत नाही. का महाराज का? जिथे माझ्या रक्ताच्याच नात्याने मला दगा दिला व कप्ताने राज्य हे विहीन केले, तेव्हाच आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत स्वतःचे राज्य मिळवत नाही तोपर्यंत मालात वास्तव्य करणार नाही. आणि आम्ही पडलो सत्यवचनी वंश, परंपरेचे वारस. हा महाराज, सत्यवान पत्नी सावित्री सोबत येतेच राहिला तरी आमची काहीच हरकत नाही. नाही महाराज, मी एका सत्यवतनी पित्याचा पुत्र आहे. बाबा, जसे आपले कर्तव्य पूर्वजांची परंपरा पुढे चालवणे आहे, तसेच माझे कर्तव्य माझ्या माता पित्यांची सेवा करणे. ते जेथे असतील तेथे सेवा करणे हे फक्त कर्तव्यच नाही तर पुत्र धर्मच आहे. तेव्हा महाराज, मी आपल्या राज्यात राहून या वैभवाचा आस्वाद नाही घेऊ शकत. नाही बेटा, आता आमचे काय? आमच्या आयुष्याची संध्याकाळ झाले, परंतु तुझ्या आयुष्यात तुला यशाची वैभवाची शिखरे गाठायची आहेत. धिक्कार आहे अशा पुत्राचा जो आपल्या आई बाबांना दुःखाच्या खाई टकलून स्वतःच वैभवात रममान होतो. अशा राजपुत्रासारखा पापी आणि कमनशिबी दुसरा कोणी नसेल जो आपल्या आई बाबांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची साथ सोडून स्वतः सुखभोग घेईल. आई बाबा, आई बाबा, मला तुमची काठी, मला तुमची काठी द्या बाबा. महाराज, एवढे मात्र निश्चित की जोपर्यंत आमचे राज्य आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत सावित्रीला इथे राहण्याची अनुमती देतो. महाराज, ठीक आहे, आपली अनुमती असेल तर सावित्री इथेच राहील आपलं राज्य मिळेपर्यंत. नाही बाबा, आपण असा विचार तरी कसा केला बेटा की मी माझ्या पतीला सोडून आपल्याकडे राहील? बाबा, मी सत्यवानाशी लग्न केले तर त्याचे साम्राज्य पाहून नाही, सावित्री की त्याचे वैभव पाहून. मी त्यांना जीवनसाथी निवडले बाबा, मी त्यांना जीवनसाथी निवडले. आणि बाबा, तुम्हीच मला सांगितलं ना की जीवनसाथी म्हणजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर, मग तिथे सुख असेल किंवा दुःख असेल, आपल्या साथीदाराची सोबत करायची. बाबा, हे तुम्ही विसरलात का हो? हा बेटा, हा, तुझं प्रत्येक वचन सत्य आहे ग, परंतु मी बाप आहे. तुला कशी कष्टमय जीवन जगण्याची अनुमती देऊ बेटा? कशी? बाबा, आयुष्याची 20 वर्ष तुम्ही माझे लालन पालन केले, चांगले सुखात ठेवलं. मला दुःख काय असते याची जाणीव सुद्धा करून दिली नाही बेटा. आणि माझे एका योग्य वराशी लग्न लावून दिलं. बाबा, हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. बाबा, हे तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. अरे बाबा, यापुढे जे माझे काय होईल ते माझ्या पती सोबत. सुख भोगले तरी ते पती सोबतच बाबा, आणि दुःख भोगले तरी ते पती सोबतच. खूप मोठी झालीस ग बापाचे, हे बापाचे उपकार मारू लागलीस. नाही नाही बेटा, बेटा सावित्री, राज्य मिळेपर्यंत इथेच राहा. तुझा विचार बदल. म्हणजे आई फक्त सुखाची भागीदारी हो नवऱ्याच्या, आणि दुःख मात्र एकट्यालाच भोगायला लावू. अगं आई, तू संस्कार केलेस ना माझ्यावर. अगं अर्धांगिनी म्हणजे नवऱ्याच्या प्रत्येक सुख दुःखांची भागीदार, हे तूच सांगितलंस ना मला. अगं आई, माझा नवरा तर कफलक आहे, म्हणजे मी सुद्धा कफलकच आहे. मी सुद्धा कफलक. अगं आई, मी पूर्ण विचाराने निर्णय घेते. अगं चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, पती तेथे पत्नी. मग तू सांग ना, सत्यवान तिथे सावित्री का नको? आई, सत्यवान तिथे सावित्री का नको? ईश्वरा, माझ्या आई बाबांचं कल्याण कर ना. चला आपल्याला
आपल्या पर्णकुटीकडे गेलं पाहिजे. माफ करा महाराज, आपल्यातील बापाला माझे कोटी कोटी प्रणाम. महाराज, धर्माप्रमाणे वागून धर्म संस्कृतीचे रक्षण करणे आमचे कर्तव्यच आहे, पण आमचा नाविलाज आहे. आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही निघत आहोत. नमस्कार करते आहे. चला चला आई बाबा. बेटा सावित्री, तुझ्यासाठी या महालाचे दरवाजे कायम उघडे असतात. अगं आई, आई अगं मी परत आले तर मोठ्या मानाने पती सोबतच, नाही तर नाही आई, नाही तर नाही. जाऊ दे तिला. शक आवत बुद्धिमान प्रतिव्रत आहे. नारद म्हणाले होते ना, तिची कीर्ती दिगंतात अजरामर होईल. ईश्वर तिचे कल्याण करो. जा बेटा तुझा. बराच उशीर झाला सावित्री. हो ना, आता आपण ही मोळी घेऊन लवकरच बाजारात गेलं पाहिजे. सावित्री, दे ती मोली माझ्याकडे दे. सावित्री. नाही ना, अहो मी ठीक आहे. सावित्री, मला माफ कर ग सावित्री. अहो नाथ, असे का बोलताय? कशाबद्दल माफ? सावित्री, अगं गेले वर्षभर अत्यंत दुःखात आणि कष्टात दिवस काढत आहे सावित्री. हे नाथ, अहो मी ठीक आहे, मी सुखात आहे. तिथे आपण ते स्थळ म्हणजे माझ्यासाठी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. नाथ, आपल्याला लवकर घरी गेलं पाहिजे. आई बाबा वाट पाहत असतील. होय सावित्री. महाराणी, बराच वेळ झाला, सूर्यही मावळलेला असावा असे वाटते. होय महाराज, सर्वत्र अंधार पडू लागला, पण अजून त्या पोरांचा पत्ता नाही. महाराणी, सत्यवान किती कष्ट करतो, स्वतः उपाशी पोटी काबाड कष्ट करून आमची पोटाची भूक भागवतो. आणि महाराज, ती सावित्री किती कष्ट दुःख सहन करून आपली सेवा करते, पण आपले दुःख कधीच मात्र बोलून दाखवले नाही. महाराणी, समोरून कोणीतरी येण्याची चाहूल लागते. पहा बरं, समोरून कोण येत आहे ते. महाराज, आपलीच मुले येत आहेत, सत्यवान आणि सावित्री. नमस्कार करते आई बाबा. आशीर्वाद आहे पोरांना. आई बाबा, आजही एकच मोळी मिळाली. कधी आपल्याला पुरेसे अन्न मिळेल तेच समजत नाही. नाही बाबा, जे मिळालंय त्यातच आपण समाधान मानूया. मी लगेच जेवण तयार करते व आपलं जेवू घालते. येते मी. हा बेटा, जे मिळाले ह्याच्यातच समाधान मानूया आपण. पाहिलंस बेटा, सावित्री किती महान आहे. दुःखाच्या भयान वास्तवात राहून देखील ती आनंदात राहते. जणू झोपडीत न राहता सुंदर माळात राहते. आई बाबा, कधी आपले दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येतील हेच मला कळत नाही. बाबांचे हात धुवून घ्या, मी लगेच आले. माझ्या घरात गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं. जसे अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. मन आनंदानं झालं, माझ्या घरात गोकुळ झालं. मन आनंदानं झालं, तशी अमृताची झालं माझ्या सोन्याचा हा संसार. राजराणीचा दरबार माझा सोन्याचा संसार. राजराणीचा दरबार.
झालं मन आनंदानं नालं जशी अमृताची धारण माझ्या सोन्याचा हा संसार माझ्या राणीचा दरबार माझ्या सोन्या आजपासून 1 वर्षांनी सत्यवान मरणार आहे आजपासून 1 वर्षांनी सत्यवान मरणार आहे बालपायशी आहे बालपायशी आहे देवी बा ए माझी आई तो काळा कुठा दिवस माझ्या सत्यवनाच्या नशिबात येऊ दे नको ग माझ्या सत्यवनाच्या नशिबात येऊ दे नको हे देवी माते हे माझी आई माझ्या सत्यवनाचं रक्षण कर ग माझ्या सत्यवनाचं रक्षण कर अगं आज तुझ्या उपवासाचा 3रा दिवस आहे अगं जोपर्यंत तुझ्या उपवासाचा 4था दिवस मावळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कधी भक्षण करणार नाही माझ्या सत्यवनाचं रक्षण करावे माझ्या सत्यवनाचं रक्षण कर ओम कुल देवते नमः ओम पार्वती देवते नमः ओम कुल देवते नमः ओम पार्वती देवते नमः ओम कुल देवते मला येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती दे ये दुःखारी भक्त कैवारी धावून ये लवकरी ये दुःखारी भक्त कैवारी धावून ये लवकरी रक्षण करण्या तुझ्या घालण्या शक्ती देणाया करी ग माझे आंबे जगदंबे ग माझे आंबे जगदंबे देवी माझे माझे भक्त कैवारी धावून ये लवकरी हे दुःखारी भक्त कैवारी धावून ये लवकरी जन भरणा जगते ना लवकरी माझे आंबे जगदंबे माझे आंबे जगदंबे दुःखारी भक्त कैवारी धावून ये लवकरी हे दुःखारी भक्त कैवारी धावून ये लवकरी रगजन करण्या दुष्टा घालण्या शक्ती देणाया करी ग माझे आंबे जगदंबे ग माझे आंबे जगदंबे भक्त कैवारी धावून ये लवकरी हे दुःखारी भक्त कैवारी धावून ये लवकरी भक्त करण्या माझी आई माझ्या सत्यवनावर कोणतंही संकट येऊ देऊ नको माझं सौभाग्य अखंड राहू दे असा मला आशीर्वाद दे आई माझ्या सत्यवनाचं रक्षण कर आई माझ्या सत्यवनाचं रक्षण कर ओम कुल देवते नमः ओम पार्वती देवते ओम कुल देवते नमः सावित्री अगं सावित्री माझे बांधलेले सिंदुरी मला आज लवकर रानात गेलं पाहिजे सावित्री नाही ना आपण आज वनात जाऊ नका आपण उद्या जाऊया सावित्री अगं घरात संध्याकाळी चूल पेटेल असा अन्नाचा कण नाही माझे आई बाबा उपाशी राहिलेले मला योग्य वाटणार नाही सावित्री नाही ना अहो माझे मन मला सांगतंय की आजचा दिवस अशुभ आहे आपण उद्या जाऊया ना अगं सावित्री शुभ आणि अशुभ या आपणच केलेल्या भाकड कल्पना आहेत सावित्री नाही ना माझा ऐका ना सावित्री माझा निर्धार ठाम आहे सावित्री मी जात आहे सावित्री नाही ना मग मी सुद्धा आपल्या बरोबर येणार ना नाही सावित्री मला अडवण्याचा प्रयत्न करू नाही ना नाही ना मला तुमच्या बरोबर यायचंय आई आई मला नाथांबरोबर पाठवावं
मला नातांबरोबर जायचं. काय झालं बेटा? आई मला नातांबरोबर जायचं. तर नातांबरोबर पाठवा. बेटा अरे काय झालं बोल लवकर. गेले 4 दिवस ती सावित्रीने अन्नाचा दाणा नाही किंवा पाण्याचा थेंब नाही, अशा अवस्थेत तिला कसं बरं मनात घेऊन जाऊ. हा बेटा तूही म्हणतोस ते खरं आहे. पण सावित्री तीही म्हणते ते खरं आहे. पण तुझ्यासाठी रात्र दिवस काय देवासमोर प्रार्थना करत असते. सतत तुझ्याच कल्याणचा विचार करत असते. तेव्हा तिला संघ घेऊन जा. गावात तर आज्ञा समज मागे. ठीक आहे, आम्हाला आशीर्वाद दे. नमस्कार करते. आनंदाच्या आवाजात परत या. सावित्री बोला ना. अगं सकाळपासून वनात आहोत आपण. हो ना, आता अंधार पडायला सुरुवात झाली. हो, चला, सावित्री. आपण लवकर घरी गेलं पाहिजे. सावित्री अगं सकाळपासून वनात आहोत आपण आणि आता संध्याकाळ झाली. सावित्री हो ना. आणि आता एकही मोळी न घेऊन जाता परत जायचं नाही ना. अहो माझं ऐका ना. चला ना, आपण घरी गेलं पाहिजे. अहो अंधार पडायला सुरुवात झाली. चला नाही ना, चला हो. नाही. माझे आई बाबा उपाशी राहणार असतील, अन्न पाण्या वाचून तडपडून मरणार असतील तर मग माझा काय उपयोग. सावित्री नाही ना. ना तुम्ही चला हो. माझं ऐका ना. बोला ना. सावित्री इकडे ते पाहिलं माझ्या पोटासमोर एक वडाची मोठी फांदी सुकलेली दिसते. हो ना. हो ना. पण आता अंधार पडायला सुरुवात झाली. एकच काय 4-5 मोल्या लाकडं मिळतील. अहो नाथ माझं ऐका ना. तुम्ही काय ऐकत नाही. सावित्री अगं तू इथेच उभी राहा. सावित्री नाथ. होय सावित्री तू इथेच उभी राहा. नाथ, मी सांभाळ. लगेचच तुझ्या जवळ येतो. सांभाळ नाथ, सांभाळ. ओम कुल देवते नमः. ओम पार्वती देवते नमः. ओम कुल देवते. तुम्ही काही काळजी करू नका. मी लगेच पाणी घेऊन येते. मी आले लगेच पाणी घेऊन. महाराज आपण कोण आहात? मी यम धर्म आहे. तू महान पतिव्रत आहे. म्हणूनच मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी स्वतः आलो आहे. तू पुण्यवान असल्यामुळे
मी तुझ्या दृष्टीस पडलो. मग महाराज आता आपण कुठे जातात? मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन यम लोकात चाललो. माझा पती मला परत द्या महाराज. माझा पती मला परत द्या. विधीचं विधान बदलण्याचा प्रयत्न करून मूर्खपणा करू नकोस. हा मूर्खपणा नाही महाराज. माझा पती मला माझा पती मला परत द्या महाराज. माझा पती मला परत द्या. सावित्री बाजूल हो. रस्ता अडवण्याचा वेडेपणा करू नकोस. नियतीची चक्र उलटी फिरवण्याचा विचार करू नकोस. पतीच्या प्राणासाठी हा वेडेपणा असला तरी चालेल, पण माझा पती मला हवा आहे. नाही सावित्री, मला परत द्या. माझा पती मला परत. सावित्री प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. तिथे कोणी अमर नाही. पण महाराज ऐ तारुण्यात ज्याचे आई बाप आयुष्याच्या संध्याकाळी आधाराची गरज शोधत असताना नाही महाराज नाही. सावित्री पुन्हा सांगतोय, माझा रस्ता अडवण्याचा वेडेपणा करू नकोस. नाहीतर काय पण हिरावून घ्या महाराज घ्या. रे माझ्या पती बरोबर येते. सावित्री प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. सावित्री प्रत्येकाचा मरण एक विधी लिखित असता. त्याचे कोणाची ढवळाढवळ चालत नाही. ओये महाराज मृत्यू पतीचे प्राण तर कदापि परत येणार पाय धरून माझे हो माये दुकाने जे आगन घरे माझे हो माहेर दुकाने जे आगन घरे माझे हो माहेर दुकाने जे आगन घरे माझे हो माहेर माझे गुंग वाजे पतीच्या होय महाराजे होय देवाले जाणावो सौभाग्य माझे जाणावो सौभाग्य माझे माझा पती मला परत द्या महाराज. सावित्री माझा पती मला परत. सावित्री तुझी निश्चित पतिभक्ती प्रतिष्ठा आणि अलौकिक जागृती पाहून मी प्रसन्न झालोय. तेव्हा तू दुसरे काही माग, फक्त पतीचे प्राण मागू नकोस. हेमदेवता तुम्ही मला वर देणार असाल तर त्या वराने माझ्या सासऱ्यांची गेलेली दृष्टी परत मिळावी. दृष्टी दिली त्या
म्हणायचा राजा ते मान दिल ते दुःख राजहीन पतीचे प्राण तर कदापि परत मिळणार नाही. माझं सौभाग्य मला हवं, माझं सत्यवान मला हवं आहे, माझं सत्यवान मला. सावित्री, तू आणखी एक वर माग, पण नंतर माघारी फिर, आपल्या घरी परत जा. माझ्या मागे मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस. यमदेवता, तुम्ही मला दुसरा वर देणार असाल तर त्या वराने माझ्या सासऱ्यांचं गेलेले राज्य परत मिळावे. माया बाप माझे हो माये दुकाने कदापि परत मिळणार. माझा पती मला आल्या माऊली मागायचा. माझा पती मला माझा पती सावित्री, मी तुला तुझ्या मनाप्रमाणे 2 वर दिला आहे, तरी तू समाधानी नाही. माझ्या मागे मागे काय येतंय? माझ्या कार्यात अडथळा आणू नकोस. हम है यम, हम है यम. नाही सावित्री, सावित्री, मी तुला तुझ्या मनाप्रमाणे 2 वर दिला आहे, तरी तू समाधानी नाही. पण आता यामुळे माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस.
देवता तुमचे बोलणे मला कळते हो, पण मी घरी जाऊन काय करू? घरी जाऊन आई बाबांना काय सांगू? घरी जाऊन मी कुणाच्या आधारावर जगू? कुणाच्या तोंडाकडे बघू? मी विधवा म्हणून कशी जगू? तुम्ही सांगा ना. मी विधवा सावित्री, मी तुला आणखी एक वर देतो. बोल बोल, काय हवा आहे तुला? तुम्ही मला तिसरा वर देणार असाल तर त्या वराने माझ्या पित्याला पुत्र प्राप्ती व्हावी. मनाप्रमाणे वाटले आहे. तुझ्या मनाप्रमाणे वर दिलेला आहे. सावित्री, मी आतापर्यंत तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तू मात्र तुझा हेका सोडत नाही. मी तुला तुझ्या मनाप्रमाणे वर दिला आहे तरी तू समाधानी नाही. पण आता मात्र तुला मी निक्षून सांगतोय की यापुढे माझ्या मागे येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाही तर पश्चाताप झाल्याशिवाय तुझ्या हाती काहीच राहणार नाही. पतीचे प्राण तर कदापि परत मिळणार नाही. तुमचे बोलणे मला कळते, पण मी घरी जाऊन काय करू? कुणाच्या तोंडाकडे बघू? घरी जाऊन कुणाच्या आधारावर जगू? घरी जाऊन माझ्या आई बाबांना, सासू सासऱ्यांना काय सांगू? मी विधवा म्हणून कशी जगू? तुम्ही मला आता मनाप्रमाणे वर दिलात, त्याची मला पूर्ण जाणीव आहे. पण महाराज, तुम्ही आतापर्यंत मला वर दिले, तसा एक शेवटचा वर द्या महाराज. मला एक शेवटचा वर द्या. बोल बोल, काय हवा आहे तुला? महाराज, ज्याच्यामुळे मी माझे आयुष्य कंटू शकेल, मला पुत्र प्राप्ती व्हावी व माझं सौभाग्य अखंड राहावे, बस यापेक्षा काही नको महाराज. मला यापेक्षा काही नको. महाराज, आपण एवढ्या घाईने कुठे बरं निघालात? मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन जम लोकात चाललोय. मी तुला तुझ्या मनाप्रमाणे वर दिले आहे. हो हो, मीही तेच म्हणते महाराज. तुम्ही मला मनाप्रमाणे वर दिलात, तुमच्या वराने मी अखंड सौभाग्यवती होणार, मला पुत्र प्राप्ती होणार. पण तुम्ही सांगा महाराज, माझ्या पतीचे प्राण घेऊन गेल्यावर हे कसं बरं शक्य आहे?
मला लाभली तो पती तुझा धन्य आहे. मी हरलो, तू जिंकलीस. हे घे तुझ्या पतीचे प्राण. तू सत्यानाच्या शरीराला स्पर्श करतात तो पूर्णपणे जिवंत होईल. तुझ्या पित्यास मुलगा होईल. तुझे गेलेले वैभव परत येईल. पोरी पोरी तुझं कल्याण होईल. पण तुझं कल्याण जगाच्या इतिहासातील पहिली प्रत्यक्ष मृत्यू देवता यमराज हिंद हस्ताने सावित्रीचं सौभाग्य जिंकलं. धन्य धन्य ती पतिव्रता सावित्री जिने मृत्यूच्या धारेतून आपल्या सत्यवनास परत आणला आणि दोन्ही कुळांचा उद्धार केला.